नमस्कार. आज रुद्रांशच्या फर्माईशवरती पास्ता बनवायला घेतला. पास्ता बनवणार म्हटल्यावरती त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. पास्ता बनवण्यासाठी मी आधी पाणी उकळायला ठेवलं. कांदा बारीक चिरून घेतला, टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि पास्ताही एका प्लेटमध्ये काढून घेतला. त्यानंतर पाणी गरम झाल्यावरती त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये मी पास्ता सोडला उकळवण्यासाठी म्हणजेच शिजण्यासाठी. पास्ता आपला 5 ते 7 मिनटांमध्ये चांगला शिजून निघतो. ते चांगलं मिक्स करून मी त्यावरती झाकण झाकलं. झाकण झाकल्यानंतरून 5 ते 7 मिनटं त्याला तसंच सोडलं. 5 ते 7 मिनटात आपला छान असा पास्ता शिजून निघाला. त्यानंतर बाजूला एका पॅनमध्ये मी 2 छोटे चम्मच तेल टाकलं. तेल टाकल्यानंतरून त्यामध्ये चांगलं तेल गरम झाल्यावरती कांदा टाकला. कांदा छान आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा आहे. एकदम मऊ असा कांदा आपला झाला पाहिजे, कारण ग्रेव्हीसाठी आपण ह्यामध्ये दुसरं ॲडिशनल काहीच टाकणार नाही आहे आणि हे मुलांसाठी एकदम सोप्या पद्धतीचा पास्ता आहे. त्यानंतर कांदा लाल झाला, त्यानंतर टोमॅटो त्यामध्ये टाकलं. टोमॅटोही छान असं गाळ करून घ्यायचं आहे. मध्ये आधी रुद्रांशची पास्तासाठी लुडबुड चालूच होती की कुठपर्यंत आला आहे, मम्मा झाला का असं त्याचं आधीमध्ये येणं चालूच होतं. त्यानंतर मी छान असं टोमॅटो गाळ करून ठेवण्यासाठी त्यावर झाकण ठेवलं. टोमॅटो छान असं आपलं गाळ झालं आहे. त्यानंतर मला त्यामध्ये बेसिक असे मसाले टाकायचे होते. हे आपण लहान मुलाला देणार आहे, त्यामुळे यामध्ये जास्त मसाले काही मी टाकत नाही. फक्त थोडासा पास्ता मसाला, थोडा मॅगी मसाला, किंचित लाल तिखट आणि किंचितच हळद, एवढाच मसाला मी त्यामध्ये टाकला आहे. छान असा मसाला टाकला, छान असा मिक्स करून घेतला. त्यानंतर किंचित पाणी टाकून त्यावर मी झाकण ठेवलं. 2 मिनटांनी छान असं ग्रेव्हीला तेल सुटलं होतं. मस्त ती ग्रेव्ही अशी मिक्स करून घेतली, छान अशी हलवून घेतली. सुगंधही छान येत होता. त्यानंतरून मी पास्ता आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकला. ग्रेव्हीमध्ये पास्ता टाकल्यानंतरून ग्रेव्ही आणि पास्ता छान असं मिक्स केला आणि झाकण ठेवलं. दोघांचा एकजीव झाल्यानंतरून छान असं मिक्स करून त्यावरती मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर भरपूर टाकली. भरपूर कोथिंबीरीमुळं काय होतं, छान अशी चव येते आणि लहान मुलांसाठी ही कोथिंबीर खूप महत्त्वाची आहे. भरपूर कोथिंबीर टाकली आणि छान कोथिंबीरही मी त्यामध्ये एकजीव करून घेतली. एकजीव केल्यानंतरून मी लगेचच ताटामध्ये रुद्रांशला दिलं. रुद्रांशचं रिॲक्शन बघा, छान झाला होता पास्ता. असंच तुमच्या घरात लहान मुलं असतील तर नक्की करून पहा.